मित्रांनो, शिक्षणविषयक चिंतन होणं अतिशय गरजेचं आहे. शिक्षणविषयक चिंतन होत आलेलं आहे आणि आताही होत राहीलही. त्यामुळे शासन वेगवेगळ्या कमिट्या नेमून शिक्षणविषयक आयोग नेमते देखील आणि या शिक्षणाची चिकित्सा होते देखील. कालबाह्य गोष्टी बदलल्या जातात देखील, कालबाह्य तत्व बदलून टाकले जातात देखील. हे स्वागतार्ह बाब आहे. पण आमच्या देशातल्या दिल्या जाणाऱ्या धार्मिक शिक्षणाविषयीचं चिकित्सा केली जात नाही. तर मग कुठल्याही धर्माचं जे काही शिक्षण दिलं जाते तर त्यामध्ये कोणत्या तत्वाचं शिक्षण दिलं जातं आणि ते संविधानाच्या विरोधात जाणार आहे का, अखिल मानव जातीच्या विरोधात जाणार आहे का, इतर धर्मियांच्या विरोधात जाणार आहे का, याबद्दलची देखील अभ्यास होणं अतिशय गरजेचं आहे. या अनुषंगानं आपल्याला असा अभ्यास गट तयार करून त्या अनुषंगानं अभ्यास होण्याची नितांत गरज आहे. आणि मग त्यामुळे काय फायदा होईल की विनाकारणच वाटते या मठामध्ये समजा धार्मिक शिक्षण दिले जात असेल किंवा या संप्रदायाचं काय शिक्षण दिलं जात असेल बाबा, या मंदिरामध्ये काय शिक्षण दिलं जात असेल बाबा, या मस्जिदीमध्ये काय शिक्षण दिलं जात असेल बाबा, या बुद्ध विहारामध्ये काय शिक्षण, हा जो एकमेकाविषयीचा गैरसमजाचा भाग आहे. तर आम्ही काय शिक्षण देतो त्यामध्ये हे सगळे धार्मिक शिक्षण देणाऱ्यांचा अभ्यासक्रम जगासमोर येण्याची गरज आहे. या दिशेनं प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. ऑल इंडिया स्टडी फोरमच्या माध्यमातून वेगवेगळ्या धर्मातील माणसं, वेगवेगळ्या विचारधारेची माणसं एकत्र येऊन या विषयावरचा अभ्यास करणं गरजेचं आहे. या अनुषंगानं आपण प्रयत्न करूया आणि राजश्री शैव शिक्षण परिषदेच्या माध्यमातूनही हा प्रयत्न केला जाणार आहे आणि ऑल इंडिया स्टडी फोरमच्या माध्यमातून हा प्रयत्न केला जाणार आहे की या देशातल्या एज्युकेशन सिस्टीमवर, म्हणजे केवळ एज्युकेशन सिस्टीमवर म्हणजे केवळ शासन जे अभ्यासक्रम ठरवून, शासकीय समित्या जे अभ्यासक्रम ठरवून जे अभ्यास केला जातो त्याच्यावरच विचारविंतन नाही, तर धार्मिक शिक्षण कशा पद्धतीने दिलं जातं यावरही चांगलं विचारविंतन करून एकमेकाविषयीचे जे गैरसमज आहेत हे दूर करण्याची नितांत गरज आहे. विनाकारणच या धर्मामध्ये असं शिक्षण दिलं जातं, त्या धर्मात शिक्षण दिलं जातं. एक जण मला म्हणाला की सर, हे अमुक धर्मातले लोक ना की इतरांना नष्ट करा म्हणून शिक्षण देतात. खरंच देतात का तसं? याविषयी अभ्यास झालाय का? त्याविषयीचे त्याचा अभ्यास समोर आणण्यासाठी काही प्रयत्न झालेत का? आणि ते गोपनीय का ठेवलं जातं मग त्यांचा अभ्यासक्रम? या संदर्भात त्यांचा अभ्यासक्रम समाजासमोर आणला पाहिजे. यासाठी कुठं स्त्री पुरुष विषमतेचं शिक्षण दिलं जातं का? काही ठिकाणी वर्णव्यवस्थेचे समर्थन करणारं शिक्षण दिलं जातं का? या अनुषंगानंही आपण विचार करण्याची नितांत गरज आहे. वेगवेगळ्या अनुषंगानं मग कुठल्याही धर्माचं आपण बाजू न घेता तटस्थपणे जे काही विधायक मूल्य असतील, तर धर्म आमचा विधायक मूल्याला ते जरी विधायक मूल्य शिक्षण म्हणतात, असं आपण इथं शासकीय शिक्षण प्रणालीमध्ये मूल्य शिक्षण म्हणतात आणि मूल्य शिक्षणाला सगळ्यांची मान्यता आहे, त्याला विरोध असण्याचं काय करा. तसं पण त्या मूल्य शिक्षणालाच ते धार्मिक शिक्षण म्हणून देत असतील तर काय अडचण नाही ना, ते संविधानाच्या विरोधी जाणार नसेल तर. त्या शिक्षणाला पण त्यांचं शिक्षण या देशातल्या संविधानाच्या विरोधी जात असेल, सकल मानव जातीच्या विरोधात जात असेल तर त्याच्यावर पावबंद घालणं गरजेचं आहे. या अनुषंगानं देखील सर्वधर्मीय धार्मिक शिक्षण, आपल्याला एकच धर्म सुचतो नेहमी, एकच धर्म नाहीये, सकल समाजाच्या आणि सकल धर्मियांच्या धार्मिक शिक्षणाविषयीचा जे काही चिकित्सा आणि अभ्यास होणं गरजेचं आहे. या अनुषंगानं अभ्यासाची नितांत गरज आहे. म्हणून हा एक पैलू समोर येण्यासाठी अभ्यासकांनी समोर यावं आणि हे शिक्षण आम्ही काय शिक्षण देतो त्या धर्मांनी सुद्धा सांगितलं पाहिजे.
की बाबा त्या धर्मपुरुषांनी सांगितलं पाहिजे, त्यातल्या जे काही धार्मिक शिक्षण देणाऱ्या व्यक्तीने देखील समाजासमोर जे गैरसमज दूर केले पाहिजे स्वतःहून सुद्धा, की आम्ही जे शिक्षण देतो ते हे शिक्षण देतो आणि ते ओपन टू ऑल त्यांनी ते जे काही वाटल्यास त्यांनी जे एज्युकेशन देतात त्याचा अभ्यासक्रम जे काय जगासमोर आला पाहिजे. त्या ठिकाणी दिले जाणाऱ्या शिक्षणाविषयीचे व्हिडिओज देखील जगासमोर आले तर एकमेकांना काय धार्मिक शिक्षण देतात बाबा, बौद्ध काय शिक्षण देतात, हिंदू काय शिक्षण देतात, मुस्लिम काय देतात, शीख धर्मीय काय देतात, ज्यू काय शिक्षण देतात, यहुदी काय शिक्षण देतात, इतर सगळे पारशी काय, हे सगळे जे धर्मीय आहे, मी तुम्हाला सगळेच धर्माचे काही नावं सांगणार, तर ते काय शिक्षण देतात. वारकरी संप्रदायाची माणसं काय शिक्षण देतात, वारकरीच्या त्यांच्या संप्रदायामध्ये त्यांचे जे काही आश्रम आहे तिथं काय शिक्षण दिलं जातं. ह्या आणि ते शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित आहे का, संविधानाची जी मूल्य आहेत, संविधानाने जे स्वीकारलेली मूल्य आहे त्याला तडा जाणारे मूल्य तरी ते शिकवत नाहीत ना, याची काळजी घेणं आणि त्या दिशेनं प्रयत्न करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्यामुळं आपण एक भारताचे सुजाण नागरिक, या भारत मातेचे सुजाण नागरिक, या हिंदुस्थानचे सुपुत्र म्हणून आपल्या या देशाची काळजी घेण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. देशप्रेम म्हणजे देशातील माणसावर प्रेम, दगडगोदू कोट्यावर नाही, हा विचार करून या शिक्षण व्यवस्थेचा आपण विचार करणं आता गरजेचं झाले आहे. त्या अनुषंगानं राजेश्वरी शाहू शिक्षण परिषदही प्रयत्न करत आहे. ऑल इंडिया स्टडी फोरमही या अनुषंगानं प्रयत्न करत आहे. तर आपण या अनुषंगानं प्रयत्न करू. ज्यांना या चळवळीमध्ये सहभागी व्हायचं असेल, की या समाजातलं एकमेकाविषयीचे जे किती दिवस एकमेकाविषयीचं किती दिवस गैरसमजाचं वातावरण आपण ठेवून जगणार आहोत, हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी घातक आहे. आपल्यामध्ये एकमेकाचा भाईचारा निर्माण होण्यासाठी हे घातक ठरणार आहे. आपले एकमेकामध्ये जर गैरसमज असतील तर माणूस माणसाजवळ येणार नाही. एकमेकाचे तांडे, जशा टोळ्या होत्या तो पूर्वी, टोळ्यानं माणसं राहायच्या, आजही त्या टोळ्या जण राहत असतील. विशिष्ट धर्माचे एका बाजूला, विशिष्ट धर्माचे एका बाजूला, विशिष्ट धर्माचे एका बाजूला, विशिष्ट जातीचे एका बाजूला, हे असं का होतंय. या अनुषंगाने याची मुळं कुठं ह्या धार्मिक शिक्षणात नाहीत ना, या संस्कारामध्ये नाहीत ना. मग ते संस्कार करणारे स्रोत कोणते आहेत, म्हणजे तुमचे धर्मग्रंथ आहेत का, या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला करायचा आहे. समतेचे तत्व देणारे धर्मग्रंथ कोणते आहेत आणि ते त्या धर्माचे तत्व जगाच्या समोर आणण्यासाठी आपण प्रयत्न करणं या दृष्टिकोनातून गरजेचं आहे. धन्यवाद.